शरद पवार साहेब आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विजयदादा, त्याचबरोबर आपले लाडके खासदार धैर्यशील भैया या सर्वांच्या संमतीनं आणि आपल्या पक्षाचे अल्पसंख्याकचे फारुख भाई यांच्या निवडपत्र आज आपण मुख्तार कोरबो यांना प्रदेश सरचिटणीसपदी निवड करत होतोय, पण त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मला द्यावी वाटते. मुख्तार कोरबो हे मागील 1992 पासून मोहिते पाटील विरोधी गटात सक्रिय काम करत होते. ते 2019 पर्यंत त्यांनी सक्रिय काम केलं. त्याचबरोबर त्यानंतर 2 टर्म त्यांनी अकलूजच्या अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष पहिलं शहर 2 टर्म फादर बॉडीचे शहर अध्यक्ष म्हणून 2 टर्म काम केलं. त्यानंतर जिल्हा बॉडीचे 2 टर्म त्यांनी काम केलं. त्याचबरोबर त्यांनी आत्ता सध्या शासकीय शासन नियुक्त कल्याणकारी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. पण ह्या सर्व पदांचा त्यांनी त्याग करून भाजपच्या प्राथमिक सदस्य व सर्व पदांचा राजीनामा काल देऊन आज धैर्यशील भाई यांचं नेतृत्व मान्य करून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्या भाईयांची त्यांना आज प्रदेश अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश अल्पसंख्याक मोर्चावर माझी जी काय माझ्या नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी दिली, मी माझ्या नेतृत्वाला या ठिकाणी एवढंच सांगेन की मला कामाचा अनुभव असल्या कारणाने माझे नेते आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी जी माझ्यावर माझ्या समाजाचं काम करील अशी खात्री असल्या कारणाने त्यांनी माझी ह्या ठिकाणी पक्षामध्ये योग्य निवड केली असं मी सांगेन. कारण मित्रांनो, माझ्या बांधवांनो, समाजात काम करत असताना ज्या पार्टीत मी काम करत होतो त्या पार्टीमध्ये मी वारंवार माझ्या समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून मी भांडत होतो. भांडत असताना माझे पक्षातली काही लोक मला पार्टीत राहून पार्टीशीच बंड करता म्हणून काय वेळी माझ्या पार्टीचं कधी जमत बी नव्हतं. परंतु मी ज्या मिटिंगला प्रदेशात जात होतो त्यावेळी मी समाजाचे विषय मांडत होतो. त्या कारणाने मला असं वाटत होतं मी एक चुकीच्या पद्धतीने एक वेगळ्या पक्षामध्ये काम करतोय. कारण की अकलूज असेल, जिल्हा असेल, माळशिरस तालुका असेल, भारतीय जनता पार्टीला काम करतोय म्हणून माझ्याकडे त्यावेळी समाजाचा